सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। भाजपला मोठा धक्का बसणार, 40 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। पुढच्या 48 तासांत त्यांचं नगरसेवक पद जाऊ शकतं आणि पुन्हा त्या ठिकाणी पोटनिवडणुका घ्याव्या लागू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। हा फटका नागपूर महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांना बसण्याची शक्यता आहे। इथल्या 151 जागांसाठी जानेवारी 15 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली। याचा निकाल मतदानाच्या दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला लागला होता। या निकालात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला। भाजपचे 151 पैकी एकूण 102 नगरसेवक निवडून आले। दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस राहिला। काँग्रेसचे 35 नगरसेवक निवडून आले। त्या पाठोपाठ एमआयएम 6, मुस्लिम लीग 4, ठाकरे गट 2, अजित पवार गट आणि बसपा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला। आता याच महापालिकेतील 40 जणांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ओबीसी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेल्याने निवडून आलेल्या 40 ओबीसी नगरसेवकांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार निर्माण झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निकालांचा संदर्भ घेता या जागांवर पोटनिवडणुका होणार की न्यायालय अपवाद म्हणून दिलासा देणार, याचा फैसला 2 दिवसांनी म्हणजेच जानेवारी 21 रोजी होणाऱ्या सुनावणीत होणार आहे।